श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. प्रिया झोम अँड किचनमध्ये मी प्रिया तुम्हा सगळ्यांचं नेहमीप्रमाणेच अगदी मनापासून स्वागत करते. तर मंडळी, येत्या 28 ऑक्टोबरला आहे कोजागिरी पौर्णिमा, म्हणजेच शरद पौर्णिमा, म्हणजेच कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा असं सुद्धा म्हटलं जातं. आणि या दिवशीचं महत्त्व किंवा या दिवशी दूध आटवण्याचं महत्त्व आपण पाहणार आहोत. कोजागिरी पौर्णिमेची तिथी पाहणार आहोत. थोडक्यात कथा तुम्हाला त्या संबंधीची मी एक सांगणार आहे. तर थोडक्यात आपला हा व्हिडिओ कोजागिरी पौर्णिमेसंबंधीच असणार आहे. त्याचबरोबर लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा लक्ष्मी विष्णूंना प्रसन्न करण्यासाठी आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी कुठल्या गोष्टी करू शकतो किंवा कुठले उपाय करू शकतो हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. अशी मान्यता आहे की पृथ्वीवर विहार करताना देवी लक्ष्मी देखील पाहते की कोण जागृत आहे आणि तिची पूजा करत आहे. आणि म्हणूनच या पौर्णिमेला किंवा या कोजागिरी पौर्णिमेला शरद पौर्णिमा किंवा कोजागिरी पौर्णिमा असं म्हणतात. आणि या रात्री आपण जर लक्ष्मी मातेची पूजा केली तर आपल्याला प्रत्येक ऋणातून मुक्ती मिळते. आणि या रात्री खीर बनवल्यानंतर आपण देवीला अर्पण करून श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र किंवा विष्णू सहस्रनामाचा जप किंवा श्रीकृष्णाचा मधुराष्टकमचा पाठ असं जर केलं तर आपल्याला कर्जातून लवकर अशी सुटका होते. तर आपण कुठले उपाय या दिवशी करू शकतो हे आपण आजच्या या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तर सगळ्यात अगोदर आपण या दिवशीचा मुहूर्त आपण पाहून घेऊयात, म्हणजे पौर्णिमा कधी आहे वगैरे. तर यावर्षी अश्विन महिन्याची पौर्णिमा ही शनिवार दिनांक 28 ऑक्टोबरला पहाटे 4:17 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी रविवारी 29 ऑक्टोबर पहाटे 1:53 वाजता संपन्न होईल. शरद पौर्णिमा 28 ऑक्टोबर रोजी उदय तिथी आणि पौर्णिमेच्या चंद्रोदयाच्या वेळेनुसार साजरी केली जाईल. 2023मध्ये शरद पौर्णिमेला चंद्रोदयाची वेळ ही संध्याकाळी 5:20 सुरू होणार आहे. तर हा झाला मुहूर्त, म्हणजे 28 ऑक्टोबरलाच आपल्याला कोजागिरी पौर्णिमा सेलिब्रेट करायची आहे, साजरी करायची आहे. याच दिवशी आपल्याला मसाला दूध जे आहे ते सुद्धा बनवायचं आहे आणि बऱ्याच ठिकाणी याचे खूप छान छान प्रोग्राम असतात. मसाला दूध होईपर्यंत मग गरबा वगैरे सुद्धा खेळल्या जातात. तर कोजागिरी पौर्णिमेला दूध आटवण्याचं महत्त्व काय आहे हे आपण आता थोडक्यात पाहूयात. की असं मानलं जातं की शरद पौर्णिमेला चंद्राच्या किरणांमध्ये ठेवलेल्या दुधाचे सेवन जर आपण केलं तर अनेक रोगांपासून आपल्याला मुक्ती मिळते. त्याचप्रमाणे हे दूध त्वचेच्या आजाराने त्रस्त असलेल्या लोकांसाठीही लाभदायक असते. त्याचप्रमाणे डोळ्यांच्या आजाराने त्रस्त असलेल्यांना सुद्धा या दुधाचा खूप फायदा होतो. याशिवाय अनेक अर्थांनी हे विशेष असे मानले जाते. तर आता आपण या दिवशी आपल्याला कुठले उपाय म्हणजे लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी करायचे आहेत हे आपण पाहणार आहोत. तर सुरुवातीला मी तुम्हाला पाहिलंच की या दिवशी आपल्याला लक्ष्मी मातेची छान अशी पूजा करून खिरीचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचबरोबर श्रीसूक्त, कनकधारा स्तोत्र, विष्णू सहस्रनामाचा जप आपल्याला करायचा आहे. श्रीकृष्णांच्या मधुराष्टकमचा पाठसुद्धा आपल्याला करायचा आहे. हे आपल्याला कर्जमुक्तीसाठी आपण करू शकतो. त्याचबरोबर असं मानलं जातं की समुद्रमंथनाने तयार होणारे जे पांढरे शंख आहेत हे लक्ष्मीला अतिशय प्रिय मानले जातात. कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी संध्याकाळी लक्ष्मी देवीच्या पूजेमध्ये 5 पांढरे शंख लाल कपड्यात बांधून ठेवा आणि पूजेनंतर हे शंख आपल्या धन आपण जे म्हणजे पैसे वगैरे घरामध्ये ठेवतो किंवा तिजोरीमध्ये ठेवा. असं जर केलं तर लक्ष्मी मातेचा आशीर्वाद आपल्या घरावरती सदैव राहील. तर कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी हा सोपा उपाय आपण नक्की करू शकतो. लक्ष्मी प्राप्तीसाठी किंवा कर्जमुक्तीसाठी आपण हे नक्कीच आपण करू शकतो. त्यानंतर दुसरा उपाय असा आहे की लक्ष्मी देवीला पान हे अतिशय प्रिय मानलं जातं. शरद पौर्णिमेच्या दिवशी पूजेत लक्ष्मी देवीला पान अर्पण करावे आणि स्वतःही सेवन करावे. शास्त्रामध्ये पान हे समृद्धीचे प्रतीक मानले गेले आहे. लक्ष्मी देवीला सुपारी अर्पण करा आणि घरातील सर्व सदस्यांना प्रसाद म्हणून आपण वाटू शकतो. तर हे सोपे जे उपाय आहेत हे आपण कोजागिरी पौर्णिमेला नक्कीच करू शकतो. त्याचबरोबर तुळशीला देवी लक्ष्मीचे रूप देखील मानले जाते आणि शरद पौर्णिमेला तुळशीची पूजा करणं खूप शुभ आहे. ज्या घरामध्ये तुळशीची नित्य पूजा केली जाते त्या घरातील लोकांवर माता नेहमी प्रसन्न राहते. शरद पौर्णिमेच्या दिवशी तुळशीजवळ तुपाचा दिवा आपण लावायचा आणि मग सौभाग्याचं लेणं आपण अर्पण करायचं. म्हणजे जशी आपण ओटी कशी देवीची भरतो अशा प्रकारे तुळशीची सुद्धा ओटी तुम्ही भरू शकता. आणि दुसऱ्या दिवशी ह्या वस्तू ज्या आहेत एखाद्या गरजू विवाहित महिलेला आपण दान करू शकतो. जर असं केलं तर आपल्या पतीला दीर्घायुष्य लाभेल आणि लक्ष्मी मातेची कृपा आपल्या सगळ्यांवरती, आपल्या कुटुंबावरती राहील. तर हे 2-3 असे छोटे उपाय जे आहेत ते आपण कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नक्कीच करू शकतो. तर कोजागिरी पौर्णिमेला लक्ष्मी देवीला प्रसन्न करण्यासाठी
आपण कुठले कुठले उपाय करायचे हे तर आपण पाहिलं. आता छोटीशी कोजागिरी पौर्णिमेची कथा आहे. तर 2 कथा आहेत, पण त्यातली एक कथा मी तुम्हाला सांगते. एक कथा मी दुसऱ्या चॅनलवरती व्हिडिओ बनवणार आहे, तिकडे मी ती शेअर करेन. तर सर्वप्रथम कोजागिरी संदर्भात अनेक कथा सांगितलेल्या जातात. त्यातली एक कथा आपण पाहूयात. एका राजाची कथा यामध्ये सांगितली जाते की एक राजा काही कारणामुळे आपले सगळे वैभव आणि संपत्ती गमावून बसतो. आपली संपत्ती पुन्हा मिळवण्यासाठी राणीने मग महालक्ष्मीचे व्रत केले. तिच्या व्रतामुळे लक्ष्मीदेवी प्रसन्न झाली आणि तिला आशीर्वाद मागण्यास सांगितले. तिने आपले राजवैभव परत मागितले. तिला ते वैभव परत मिळाले. कोजागिरी पौर्णिमेच्या या दिवशी मध्यरात्री चंद्रमंडलातून उतरून साक्षात महालक्ष्मी खाली पृथ्वी तलावर येते. ती चांदण्यांच्या प्रकाशात अमृत कलश घेऊन येते आणि सगळ्यांना विचारते की को जागरती. तिने आणलेल्या या अमृत कलशामध्ये असलेले ज्ञान वैभव देण्यासाठीच ती आलेली असते. जे लक्ष्मीला साथ देतात, या दिवशी तिची पूजा करतात, तिला ही लक्ष्मी माता सुख समृद्धी देते. तर अशी ही छोटीशी कथा होती. जे व्रत त्या राणीने किंवा ज्या दिवशी राणीला वैभव लक्ष्मी मातेने परत दिलं, तोच हा कोजागिरी पौर्णिमेचा दिवस. त्यामुळे या दिवशी कोजागिरी पौर्णिमा साजरी केली जाते आणि लक्ष्मी मातेची पूजा केली जाते. तर ही छोटीशी कथा होती कोजागिरी पौर्णिमेची संबंधित. आता मुहूर्ताचं सुद्धा तुम्हाला मी कोजागिरी पौर्णिमेचं सांगितलेलं आहे. तर येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या माझ्या सगळ्या सबस्क्रायबर परिवाराला खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हीसुद्धा लक्ष्मी मातेची नक्कीच सेवा करा. विष्णूंची सेवा करा, श्रीकृष्णाची सेवा करा. सगळ्यांची रूपं एकच आहेत, पण या दिवशी लक्ष्मी मातेच्या सेवेला आणि विष्णूंच्या सेवेला खूप महत्त्व आहे. भगवान विष्णूंची तुम्हा सगळ्यांवर छान अशी कृपा राहो. तुमच्या आयुष्यातली सगळ्या ज्या वाईट गोष्टी आहेत त्या यामुळे कमी व्हायला मदत होईल. चांगल्या गोष्टी तुमच्या आयुष्यामध्ये यायला लागतील आणि लक्ष्मी मातेची सेवा ही कधीही वाया जात नाही. श्री स्वामी समर्थांप्रमाणे लक्ष्मी मातेची सेवा ही कधीही वाया जाणार नाही. त्यामुळे हे उपाय तुम्ही म्हणजे कोजागिरी पौर्णिमेच्या दिवशी नक्की करा. त्याचबरोबर छान कोजागिरी पौर्णिमेचा मसाला दूध प्या, जे आपल्या आरोग्यासाठी, आपल्या मुलांच्या आरोग्यासाठी खूप छान आहे. आणि त्याचबरोबर कोजागिरी पौर्णिमा सेलिब्रेट करताना महिलांनीसुद्धा छान गरब्याचा आनंद घ्या. महिलांनासुद्धा बऱ्याच वेळा आपल्या घरगुती कामांमधून वेळ नसतो, तर अशा प्रकारे सणासुदीच्या वेळेससुद्धा तुम्ही छोट्या गोष्टींमधून आनंद घेण्याचा प्रयत्न करा आणि आपलं जे जीवन आहे ते आनंददायी करण्याचा प्रयत्न करा. तर हा आजचा छोटासा व्हिडिओ होता, ज्यामध्ये तुम्हाला मी कोजागिरी संबंधीचा म्हणजे माहिती सांगितलेली आहे की दूध आटवण्याचे महत्त्व सांगितलेलं आहे. काही उपाय लक्ष्मी मातेला प्रसन्न करण्यासाठी सांगितलेले आहेत. त्याचबरोबर मुहूर्त सांगितलेला आहे आणि कोजागिरी पौर्णिमेची एक छोटीशी कथा किंवा गोष्ट तुमच्याशी शेअर केलेली आहे. तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आपल्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की सांगा. आवडला असेल तर लाईक करा आणि हो, आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारचे धार्मिक व्हिडिओ, आपल्या हिंदू मराठी सणांची संपूर्ण माहिती तुम्हाला अगदी अचूक दिली जाईल. मुहूर्त वगैरे सगळं सांगितलं जाईल. तुम्हाला अशा प्रकारचे धार्मिक व्हिडिओ, श्री स्वामी समर्थ महाराजांची व्हिडिओ जर तुम्हाला आवडत असतील, जर तुम्ही स्वामी भक्त असाल तर माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब तुम्ही करू शकता, जेणेकरून अशाच प्रकारचे व्हिडिओ मी अपलोड केले तर तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही माझे व्हिडिओ पाहू शकता. चला तर मग मंडळी, आपण आता पुन्हा भेटूयात अशाच एका छानशा व्हिडिओसोबत. तोपर्यंत येणाऱ्या कोजागिरी पौर्णिमेच्या पुन्हा एकदा तुम्हाला सगळ्यांना खूप साऱ्या शुभेच्छा. श्री स्वामी समर्थ.